नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या YouTube चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो। बघा, जीएमसी नागपूर भरतीचे पेपर तुमचे काय 26 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे। तर या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, पेपर कोण घेणार आहे इत्यादी संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, हा पेपर तुमचा काय IBPS लक्षात घ्या, कोण IBPS मार्फत तुमचा हा पेपर होणार आहे। तर या पेपर मध्ये जवळपास आपण कोणत्या विषयाला जास्तीत जास्त फोकस करायला पाहिजे, कोणत्या विषयाचा आपण अभ्यास केला म्हणजे आपला रिझल्ट येऊ शकतो आणि रिझल्ट येणार आहे, तर इत्यादी संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघा, सर्वात प्रथम ही बाब लक्षात घ्या की तुमचे पेपर कधीपासून सुरू होणार, पेपर कधी आहे, पहिला पेपर तुमचा कधी असणार आहे विद्यार्थ्यांचा। बघा की 26 ऑगस्टला पहिला लक्षात घ्या, पेपरची तारीख लक्षात घ्या, पेपर कधी होणार आहे। तर बघा, एक काय तुमची 26 ऑगस्ट, त्यानंतर 28 आणि नंतर कोणते 4 सप्टेंबर लक्षात घ्या, 4 सप्टेंबरला तुमचे काय पेपर होणार आहे। तर काय 3 शिफ्ट मध्ये तुमचे पेपर होईल। तर बघा मित्रांनो, की ही काय ग्रुप डी अंतर्गत घेतली जाणारी परीक्षा आहे। तर इथं मूलतः आपल्याला काय बघायचं, अभ्यासक्रम बघायचा की नेमका कोणता अभ्यासक्रम आहे। बघा, मराठीमध्ये तुम्हाला काय करायचंय, पेपर तुमचा काय IBPS मार्फत होणार आहे। कोणता IBPS। मग आतापर्यंत आपण पेपर दिलेले IBPS चे, जसं की ग्रामसेवक तुमचा IBPS मार्फत झालेला आहे, आरोग्य सेवकला तुम्ही IBPS होता, कृषी सेवक सुद्धा परीक्षा काय IBPS मार्फत घेतलेली आहे। त्यामुळे अभ्यासक्रम त्याचा काय सेम आहे, आपल्याला अभ्यासक्रम पद्धती सुद्धा माहिती आहे। बघा की मराठीमध्ये जवळपास 25 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातील 50 मार्कासाठी। म्हणजे पेपर पॅटर्न जर बघितला पूर्ण आपण, तर 100 क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये असणार आहेत आणि मार्क बघितले किती येतं, तर मार्क तुम्हाला 200 मार्क याच्यामध्ये असणार आहेत। काय 200 मार्कासाठी तुम्हाला 100 क्वेश्चन 200 मार्क, एकासाठी 2 मार्क। बघा लक्षात घ्या, 25 प्रश्न याच्यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह आहे, वाक्य रचनेवर प्रश्न विचारला जाईल, व्याकरणावर, आणि सर्वात प्रथम लक्षात घ्या की तुम्हाला म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग हे सुद्धा तुम्हाला पाठांतर करणं गरजेचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे काय, या पेपरमध्ये तुम्हाला उतार्यावरील प्रश्न विचारले जातील। बघा, उतारा तुम्हाला यामध्ये कंपल्सरी असणार आहे, त्यामुळे हे जे भाग आहे, तर मराठी जो आहे आपला, तर मराठीमध्ये जवळपास मराठीत जर विचार केला तर मराठीत जवळपास 23 ते 24 प्रश्न तुमचे बरोबर असायला पाहिजे। किती 23 ते 24 क्वेश्चन काय तुमचे बरोबर यायला पाहिजे। जर तुमचा रिझल्ट जर यायचा असेल तर तुम्हाला एवढे प्रश्न यायला पाहिजे। त्यानंतर इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला 25 प्रश्न, तर यामध्ये कॉमन व्होकॅब्युलरी आहे। प्रत्येक पेपर TCS चा पेपर द्या, IBS चा पेपर द्या, प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला आता व्होकॅब्युलरी प्रश्न विचारले जातात। त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर आणि यूज ऑफ ऍडम फेस जे आहे आणि ते मीनिंग, त्यानंतर कंपोजिशन ऑफ पॅसेज। म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला इथं काय की TCS मार्फत तुम्हाला काय केलं होतं, तुम्हाला उतार्यावर प्रश्न विचारले जात नव्हते, परंतु IBPS परीक्षेमार्फत तुम्हाला काय उतार्यावर प्रश्न विचारले जात असतात। बघा, पुढचा कोणता आहे, GS मध्ये तुम्हाला काय, बघा GS चा एवढा मोठा अभ्यासक्रम आहे, तर या GS मध्ये जवळपास तुम्हाला 25 प्रश्न 50 मार्कासाठी विचारले जातात। बघा, त्यामध्ये जवळपास चालू घडामोडी विशेषतः काय करायचे, महाराष्ट्रामध्ये कोणत्या चालू घडामोडी घडल्यात इत्यादी संदर्भात तुम्हाला माहिती असली पाहिजे। नागरिक शास्त्र, भारताचा घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन काय प्रशासन, ग्राम व्यवस्थापन प्रशासन, त्यानंतर इतिहास महाराष्ट्राचा जसा प्राचीनचा महाराष्ट्राचा इतिहास, भूगोलामध्ये महाराष्ट्राचा म्हणजे विशेष जो काही MPSC जो काही बाकी परीक्षेसाठी त्याच परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्हाला या परीक्षेसाठी असणार आहे। जसं की पृथ्वी काय, पृथ्वीचे अंतरंग वगैरे, हवामान, अंशांश, रेषांश, महाराष्ट्र जमिनीचे प्रकार आहे, पर्जन्यमान, प्रमुख पिके कोणते, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी। बघा, इत्यादी घटक तुम्हाला काय भूगोलामध्ये अभ्यासायचा आहे। त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न आहे, शेती उद्योग काय, परकीय व्यापार कोणता, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, हे तुम्हाला काय अर्थशास्त्र। म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला GS ज्यावेळेस अभ्यासतं तुम्हाला नागरिक चालू घडामोडी अभ्यास आहे, नागरिक शास्त्र आहे, इतिहास, त्यानंतर भूगोल, त्यानंतर अर्थव्यवस्था, अर्थशास्त्र, त्यानंतर काय अर्थसंकल्प, लेखा परीक्षण, म्हणजे जो काही MPSC चा, बघा MPSC चा तुम्हाला काय याच्यामध्ये टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत, MPSC जसे तसे मुद्दे तुम्हाला आहे। म्हणजे हा अभ्यास केला तुम्हाला लगेच MPSC चा अभ्यास करायला सोपं पडेल आणि तुमचा अभ्यास होणार। त्यानंतर सामान्य विज्ञानमध्ये जसं फिजिक्स आहे, तुम्हाला केमिस्ट्री, त्यानंतर बायोलॉजी। बघा, एवढं तुम्हाला काय 25 मार्कासाठी म्हणजे 25 प्रश्नासाठी तुम्हाला काय विचारलं जाईल। आणि गणित बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला 25 प्रश्न, यामध्ये बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर सोडू शकतो या हिशोबाने तुम्हाला काय याच्यावर प्रश्न विचारले जातील। गणितमध्ये तुम्हाला काय करायचंय, बेरीज वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी इत्यादी घटकावर तुम्हाला काय याच्यावर प्रश्न विचारले जातील। क्लिअर, हा झाला अभ्यासक्रम। मग बघा, अभ्यासक्रम नंतर की नेमके किती मार्क पडायला पाहिजे। बघा, लक्षात घ्या, शेवटच्या टप्प्यामध्ये किती मार्क पडायला तुम्हाला, जो काही तुमचा मराठी असणार आहे। बघा, मराठीमध्ये जवळपास तुमचे किती 24 प्रश्न तरी बरोबर यायला पाहिजे। किती 24 प्रश्न। त्यानंतर इंग्रजी आहे, त्यानंतर काय GS तुमचा GK, त्यानंतर काय गणित, मॅथ, रिझनिंग। बघा, लक्षात घ्या, इंग्रजीमध्ये नाही म्हटलं तरी तुम्हाला जवळपास
20 प्रश्न तुमचे यायला पाहिजे, इथे सुद्धा 20 प्रश्न यायला पाहिजे, इथे सुद्धा तुमचे काय 20 प्रश्न यायला पाहिजे. मग लक्षात घ्या, रिझल्ट जर यायचा असेल तर मित्रांनो तुमचे जवळपास मराठीमध्ये आउट ऑफ मराठीचे मार्क तुमचे यायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला नाही म्हटलं तर इंग्रजी 20 प्रश्न यायला पाहिजे. जीएस जीके कमी जास्त होऊ शकते, 20 प्रश्न तरी आले पाहिजे. मराठी रिजनिंग जवळपास 20 प्रश्न तुमचे आले पाहिजे. म्हणजे जवळपास आपण लक्षात घेतला तर जवळपास 84 प्रश्न, किती 84 क्वेश्चन तुमचे काय बरोबर यायला पाहिजे. जर मागचे तुम्ही आयबीपीएसचे रिझल्ट जर बघितले जवळपास 70-72 जवळपास याच्या 60-65 पर्यंत आले येतात. तर त्या हिशोबाने तुम्हाला जवळपास लक्षात घ्यायचं आपलं टार्गेट किती की 84 ते 84 पर्यंत ते आपले प्रश्न काय बरोबर यायला पाहिजे. तर क्लिअर मित्रांनो. त्यानंतर लक्षात घ्या, आता पुढची जी एक महत्वाची भरती, ही भरती संपल्यानंतर लगेच एक महत्वपूर्ण भरती येणार आहे. कोणती? महानगरपालिका भरती. कोणती? महानगरपालिकेची आता लवकरच एक भरती येणार आहे. महानगरपालिका जागा निघणार आहेत. तर मित्रांनो त्या अनुषंगाने आपण आपल्या युट्यूब चॅनलवर काय सर्व सिरीज सुरू करणार आहोत. तर बघा, तर त्या अनुषंगाने जी काय आपली तुमची आताची जी काही जीएमसी नागपूर आहे या परीक्षेला बाकी कुठली सर्व सेवा जरी असतील तरी त्यासाठी आपले काय एक ई बुक आहे ज्याच्यामध्ये जीएस जीकेचा संपूर्ण भाग कव्हर केलेला आहे. तर ही तुम्हाला 49 रुपयांमध्ये मिळेल. 3 महिन्याची व्हॅलिडिटी आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, आपलं त्रिशा फाउंडेशन नावाचं ऍप आहे. हे ऍप तुम्ही डाउनलोड करायचं प्ले स्टोरला जाऊन. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन सुद्धा तुम्ही काय डाउनलोड करू शकता. आणि जर कोणाला जर काही अडचण असली, माझा नंबर आहे 73 87 50 58 02. या नंबरवर जाऊन तुम्ही काय कधी मला कॉल मेसेज करू शकता. त्याचबरोबर आपले नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपले एमपीएससी ऑल इन वन टेलिग्राम चॅनल फॉलो करा. आणि त्याचबरोबर काय आपलं ऍप आहे त्रिशा फाउंडेशन ऍप, या ऍपला सुद्धा तुम्ही फॉलो करा आणि जॉईन राहा. मित्रांनो भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या, अभ्यास करा.